जेवणाच्या ताटासोबत मी आज रंगपंचमी खेळली कशी ते चला पुढे सांगते। तर आजचा हेवी वर्कआउटचा डे होता आणि आज ते फुल करून सगळे घरी गेले पण मीच थांबले होते। तर आजचा हेवी वर्कआउट लेग्स आणि शोल्डरचं वर्कआउट केल्यानंतर खूप हलकंसं वाटत होतं मैत्रिणींनो। इतकं भारी होतं। कार्डिओ एक्सरसाइज पण मी खूप अगदी प्रेमाने केली आणि त्याच्यानंतर माझा हा जिम मधला सेशन संपला। तर बघू शकताय सगळेजण व्यायाम करून सगळेजण आपापली एक्सरसाइज करून जिम बंद व्हायची टायमिंग झाली, सगळेजण घरी गेले तरी मी अजून इथेच होते। कारण मला फिटनेसचं इतकं मोठं व्यसन लागलेलं की थोडं तरी पूर्ण झाल्याशिवाय मला हलूच वाटत नाही। तर बघा मैत्रिणींनो, आजचा हा हेवी वर्कआउट मी केला आणि इतकं शांत वाटत होतं, हलकं वाटत होतं, भारी वाटत होतं। तुम्हालाही अशा पद्धतीच्या वर्कआउट करायचे असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। तर बघा तिथून आले आणि हे तुम्ही बघू शकताय की माझं ताट बघितल्यानंतर तुम्हाला कळेल की मी असं का म्हटले की ताटामध्ये मी आज रंगपंचमी खेळली। बघा माझं ताट आधी मी एवढं काही खात नव्हते जास्त, की भाजीपोळी असली की बस झालं एवढंच खायची आणि भात थोडासा खाल्ला तर भात एकाच भाजीसोबत। पण आजकाल मी जिममधून हेवी वर्कआउट करून आल्यानंतर अशा पद्धतीचं रंगबिरंगी सजलेलं ताट मी घेते जेवायला। ह्याच्यामध्ये बघा खरडा आहे हिरव्या कलरचा, हे आहे बिन मसाल्याचं कारलं केलेलं आहे जे की कधीच तिखट नाही लागत। त्याची रेसिपी हवी असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा। त्याच्यानंतर ताटामध्ये बरेच डाळिंब काकडी हे सगळं होतं। त्याच्यानंतर मी गेले मंदिरामध्ये गेल्यानंतर इतकं मन प्रसन्न झालं। शरीरासाठी जिम आणि मनासाठी हवा असेल तर तुम्हाला गरज आहे मंदिरामध्ये जायची। त्यासाठी मी गेले मंदिराकडे, पाया पडले छानपैकी। तर अशा पावसामध्ये आम्ही थोडंसं बाहेर पडलो। तर आता बाहेर पडून आम्ही कुठे गेलो होतो हे मी तुम्हाला नक्कीच सांगेन लवकर येणाऱ्या पुढच्या व्हिडिओमध्ये। तर इतकं छान गार वारं सुटलं होतं, हवा एकदम थोडीशी थंड होती आणि पाऊस थोडासा रिपरिपपणे चालूच होता। हे बघू शकते तुम्ही, इतकं भारी वाटत होतं, छान वाटत होतं। तर पावसामध्ये तुम्हालाही भिजायला आवडत असेल नक्कीच। तर अशा पद्धतीचा पाऊस आम्ही एन्जॉय करत पोचलो एका नवीन ठिकाणी। तर ते नवीन ठिकाण काय आहे मैत्रिणींनो, एक्साइटमेंटमध्ये ते तुम्हाला शेवटच्या मिनिटांमध्ये समजेल। तर बघा इतक्या भारी पावसामध्ये अशी भज्जी खायची इच्छा झाली होती ना, इतकी भारी। पण माझं डाएट चालू आहे, वर्कआउट हेवी असतं, त्यामुळं मी जरा टाळतेच बाहेर भज्जी खायचं। तर विचार केला की ज्या वेळेला आपण रिटर्न घरी येऊ त्यावेळेला मस्त गॅलरीमध्ये बसून भज्जी एन्जॉय करू। तर असा होता माझा एक छानसा दिवस आणि आता तुम्हाला समजेल की मी कुठं गेलो होतो। हे बघा, हे पाहून तुम्हाला लक्षात येईल की आम्ही कुठं गेलो होतो। सांगा मला कमेंटमध्ये हे ठिकाण कोणतं आहे ते।